पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, कोकण आणि उत्तर महाराष्ट्र सर्व जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आणि प्रदेश काँग्रेसचे निरीक्षक यांच्यासोबत आज प्रांताध्यक्ष सतपालजी यांच्या अध्यक्षतेखाली रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे आणि मजबूतीने हा निवडणुका महानगरपालिकाच्या सर्व ठिकाणी लढायचा आहे अशा प्रकारचा निर्णय करण्यात आला. तर मुंबईमध्ये काय जाणार आहे की आणखी कोणाला समोर गेलाय काय सध्या मुंबईचा निर्णय अखिल भारतीय काँग्रेस समितीचे जे महाराष्ट्राचे प्रभारी आहेत चन्नीतला साहेबांनी सर्व मुंबईचे नेत्यांशी चर्चा करून अगोदरच त्यांनी घोषणा केलेली आहे. कारण मुंबईचे सर्व कार्यकर्त्यांच्या नेत्यांची सगळ्यांची मागणी होती की मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका आपण स्वबळावर लढू आणि त्याप्रमाणे मुंबईचं चाललं आहे. महाराष्ट्राचे सर्व जिल्हाध्यक्ष आणि निरीक्षकांना तशा प्रकारच्या त्यांच्यावर सोपवण्यात आलेलं आहे की स्थानिक पातळीवर स्थानीय वेगवेगळ्या महानगरपालिकाच्या परिस्थिती वेगवेगळी आहे आणि आपल्या महाविकास आघाडीतील जे संपक्ष आहेत त्यांच्याशी जिथे जिथे जमत असेल आपल्या स्तरावर त्यांनी स्वतः निर्णय घ्यावा स्थानिक नेत्यांना मिळून आणि तशा प्रकारची आघाडी करून निवडणुका लढावा. आज आपण बघितलं तर संजय राऊत यांनी शिवतीर्थावर जात स्वतः मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतलेली आहे. लवकरच अधिकृतपणे एका मोठ्या कार्यक्रमातनं युतीची घोषणा सुद्धा केली जाणार आहे. ठाकरे बंधू एकत्र आले पण काँग्रेस दुरावलंय का? नाही, प्रश्न दुरावल्याचा नाही आहे. तो त्यांचा विषय आहे, कोणासोबत करायचा आहे ठाकरे बंधूंचा तो प्रश्न आहे. पण काँग्रेसची जी भूमिका आहे काँग्रेसचे जे कार्यकर्ते आणि नेत्यांची जी मागणी होती त्या अनुषंगाने पक्षांनी पूर्वीच निर्णय घेतलेला आहे. अशोक चव्हाण यांनी म्हटलेलं आहे की कुठेतरी काँग्रेसची मुंबईमध्ये ताकद नाही, मुंबईमध्ये काँग्रेस संपलेली आहे, त्यामुळे फार फरक पडणार. काँग्रेस पक्ष खूप या देशाचा सर्वप्रथम राजकीय पक्ष आहे आणि काँग्रेस पक्षाची भूमी मुंबई असो महाराष्ट्र असो नेहमी राहिलेली आहे. मुंबईमध्ये सुद्धा काँग्रेसची ताकद आहे आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा काँग्रेसची ताकद आहे आणि येणाऱ्या या महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये लोकांना कळेल की काँग्रेस पक्षाची ताकद काय आहे. गांधी परिवाराला नाही, जे काँग्रेस पक्षाने आणि आम्ही सर्व ज्या दिवसापासून त्या विषयावर भारतीय जनता पक्षाची सरकारने गांधी परिवाराला त्यांना टार्गेट करण्याचं काम ईडीच्या माध्यमातून केला होता. त्याचवेळी स्पष्ट झाला होता की हा फक्त सोनिया गांधीजी, राजीव गांधीजी, राहुल गांधीजी आणि काँग्रेसचे अनेक नेत्यांना टार्गेट करण्यासाठी दबाव तंत्र ईडीचा उपयोग करून आणि अशा प्रकारच्या खोटे चौकशी आणि खोटे आरोप आणि खोटी तक्रार केली होती, ज्याची चार्जशीट आज त्यांनी दिल्ली हायकोर्टामध्ये फाईल केला होता आणि हायकोर्टाने ती चार्जशीट अमान्य केलेली आहे, रिजेक्ट केलेली आहे. दूध का दूध पानी का पानी झालेला आहे. भारतीय जनता पार्टी झूठ बोलो, बार बार बोलो, जोर से बोलो ही जी पद्धत आहे त्याचा एक भाग होता. महायुतीमध्ये नावामध्ये त्यांच्यामुळे राष्ट्रवादीला सोबत घेण्याचा निर्णय झालेला आहे, कसं बघताय? नाही, ते त्यांच्या आंतरिक विषय आहे. तो राष्ट्रवादी आणि बीजेपी शिंदे सेना हे युतीमध्ये सरकारमध्ये आहे आणि ते त्यांचे आंतरिक निर्णय आहे. त्यांना काय करायचं आहे, कशा लढायचं आहे, कोणाच्या सोबत जायचं आहे, नाही जायचं, त्यांचा विषय आहे तो. त्याच्यावर आम्हाला काय भाष्य करायची गरज वाटत. राष्ट्रवादी वेगळी लढली तर काँग्रेसचा काँग्रेस मुंबईमध्ये मजबूत आहे, ताकदीने निवडणुका लढणार आहे आणि जास्तीत जास्त सीट काँग्रेस निवडून येणार आहे. काँग्रेस शिवाय मुंबईचा महापौर बनणार नाही, हा सर्वांनी नोंदीची घेतली पाहिजे. अनिल परब असेल किंवा ठाकरेंच्या अनेक नेत्यांवर आहे की अजूनही मुंबईमध्ये महाविकास आघाडी नेतृत्व लढलं पाहिजे, काय वाटतं तुम्हाला? नाही, आमची महाविकास आघाडी आहे, देश पातळीवर आहे, राज्य पातळीवर आहे. मागचा जे नगरपालिकाच्या नगरपंचायतचा जे निवडणुका झाला त्याच्यामध्ये सुद्धा अनेक जिल्ह्यामध्ये आमची आघाडी झालेली आहे. परंतु मुंबईचा जो विषय आहे हा कार्यकर्त्यांचा निवडणुका आहे.
महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत हा जो निवडणुका असतो कार्यकर्त्यांचा निवडणुका असतो. कार्यकर्त्यांची भावनाचा आदर करून आम्ही सर्वांनी तो निर्णय घेतला होता. सर, एकीकडे आपण म्हणतो की मात्र जिल्ह्यामध्ये सगळ्यांची बैठक झाली. कल्याण डोंबिवलीचं वातावरण पाहिलं तर अनेक दिवसापासून गळती लागली. प्रचार प्रमुख तुमचे सचिन कोटे त्यांनी चक्क राजीनामा देऊन आता भाजप किंवा शिवसेनेच्या पक्षात जायच्या तयारीत. नाही, ठीक आहे. ज्याला सगळे आज प्रश्न असा आहे की लोक सोयीप्रमाणे राजकारण करतायत आणि विचारधारा, काँग्रेस एक विचारधारा आहे. काँग्रेस एक पक्ष नव्हे, काँग्रेस एक विचारधारा आहे. ज्या विचारधाराच्या माध्यमातून या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं, हा तो काँग्रेस पक्ष आहे. जे काँग्रेस पक्षामध्ये आहेत ते सगळे काँग्रेसची विचारधारा घेऊन लढा लढत आहेत आणि कल्याण डोंबिवलीमध्ये सुद्धा काँग्रेसचे लोक, आज सुद्धा अनेक नेते सगळे उपस्थित होते बैठकीमध्ये आणि तिकडची सुद्धा महानगरपालिकेच्या निवडणुकाची तयारी जोरात सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेससोबत मुंबईमध्ये एकत्र येण्यासाठी अनेक प्रयत्न केले, परंतु पहिल्या पवारांच्या भेटीनंतर दुसरी भेट ही घडलीच नाही आणि ती भेट कधी होणार याच्याबद्दल काही स्पष्टता नाही. आता ती बैठकबद्दल मला काही माहीत नाही आहे. ते आमच्या मुंबई काँग्रेसची अध्यक्षा श्रीमती वर्षाताई गायकवाड ते स्वतः पाहत आहेत, ते स्वतः बोलत आहेत, त्यांची बोलणी चालू आहे आणि आता निवडणुका काल जाहीर झालेला आहे. मला वाटतं की जे काय विषय असेल ते मुंबई अध्यक्ष कळवतील. धन्यवाद. हाँ ले लो. सर, जिस प्रकार से कल चुनाव आयोग ने तारीख का ऐलान कर दिया है, कांग्रेस की तैयारी चुनाव के लिए सरकार की तैयारी क्या अकेले अभी क्या जानी तैयारी है क्या भी इलेक्शन? देखिए, कांग्रेस आज महाराष्ट्र के सभी जिला के जिला अध्यक्ष, वहां के प्रदेश कांग्रेस के हमारे प्रभारी निरीक्षक, सारे के सारे लोगों की बैठक प्रदेश कांग्रेस कमेटी के हमारे अध्यक्ष आदरणीय सतपाल जी की अध्यक्षता में बैठक हुई है और आने वाले महानगर पालिका के चुनाव की तैयारी का जायजा लिया गया है. कांग्रेस पार्टी महाराष्ट्र में पिछले 3 महीने से महानगर पालिका, नगर पालिका, नगर पंचायत इन चुनाव को लेकर गंभीरता के साथ काम कर रही है. उसके ऊपर काम चल रहा है और कांग्रेस की पूरी तैयारी है. आज भी सभी जिलों से, सभी जहां 29 महानगर पालिका पूरे महाराष्ट्र में होने जा रही है, सभी महानगर पालिकाओं का हम लोगों ने रिव्यू लिया है और सभी जगह पार्टी मजबूती के साथ चुनाव लड़ रही है. और जहां तक गठबंधन का सवाल है, महाविकास आघाड़ी का या गठबंधन करके चुनाव लड़ने का कांग्रेस पार्टी का, तो जिला के सभी नेताओं के ऊपर वो जिम्मेदारी दी गई है कि जहां जहां पर महाविकास आघाड़ी के अलग अलग घटक, अलग अलग दल कांग्रेस पार्टी के साथ मिलकर वहां की परिस्थिति के हिसाब से वो गठबंधन करें और चुनाव लड़ने का फैसला गठबंधन का वो खुद अपने स्तर पर लें, ये उनको कहा गया है. और उसी तरह से अलग अलग महानगर पालिकाओं में अलग अलग दलों के साथ गठबंधन की प्रक्रिया वहां के स्थानीय नेता कर रहे हैं और आने वाले दिनों में वो घोषणा करेंगे. जिस तरह से कांग्रेस मुंबई में अकेले चुनाव लड़ने जा रही है, घोषणा भी की आपके नेताओं ने, तो संजय राउत उद्धव शिवसेना के नेता करें कि हम कांग्रेस को चाहते थे, उनका आत्मविश्वास बिहार चुनाव के बाद बढ़ गया है, उन्हें तंज कसा है और कहा है कि अगर साथ में लड़ते तो आप फायदा पहुंचेगी बीजेपी. नहीं, ठीक है. उनकी अपनी एक भावना है, उनका अपना एक वक्तव्य है, लेकिन महानगर पालिका का चुनाव मुंबई का जहां तक सवाल है, मुंबई के सभी कार्यकर्ता नेता ये चाहते थे कि ये महानगर पालिका का चुनाव कार्यकर्ताओं का चुनाव होता है और अकेले के बल पर चुनाव मैत्रीपूर्ण तरीके से लड़ना चाहिए हमें. और इसीलिए हमारे अखिल भारतीय कांग्रेस समिति के जो प्रभारी हैं रमेश चन्नीतला जी ने पिछले दिनों आकर ऐलान किया है और उस तरह से मुंबई कांग्रेस पूरी तैयारी कर रही है और ये चुनाव मुंबई कांग्रेस मजबूती से लड़ेगी और हम भारी सीटों पर जीतेंगे. अजित पवार को साथ नहीं दे रही शिवसेना और शिंदे बीजेपी जो है वो, और इस तरह से यहाँ मुंबई में 9 मई को लेकर भी विरोध है उनका, क्या कहेंगे? ये उनका आंतरिक मामला है. एक तरफ वो कहते हैं कि गुड़ खाएंगे गुलगुले से परहेज करेंगे, ये एक पुरानी कहावत है.
सरकार में साथ में हैं और महानगर पालिका के चुनाव पर ए नेता के साथ नहीं बैठेंगे, बी नेता के साथ नहीं बैठेंगे, ए नेता चलेगा, बी नेता नहीं चलेगा। इस तरह की जो बातें एक भारतीय जनता पार्टी चुनाव में करके कहीं ना कहीं उनको अब ये निर्णय लेने का काम अजित पवार जी की राष्ट्रवादी को करना है। ये उनको निर्णय लेना है कि साथ में उनके रहना है या नहीं रहना है, ये उनका आंतरिक मामला है, उस पर हमें कुछ नहीं बोलना। तो चुनाव घोषित हुए और मुंबई में पोस्टर वार देखने मिले, खासतौर पर उद्धव फैक्शन और शिंदे फैक्शन में पोस्टर बिना नाम के लगाए गए कई जगहों पर। एक में कहा गया कि मुंबई को बचाना, मराठी माउस को एक साथ आना होगा, ये आखिरी लड़ाई है। दूसरे पोस्टर ऐसे लिखे है कि मुंबई किसी की प्राइवेट प्रॉपर्टी नहीं है, किसी का प्राइवेट बिजनेस नहीं है, इस बार जो है मुंबई को उनसे छुड़ाना है। बिल्कुल बीजेपी शिंदे सेना के लोगों को ये सोचना चाहिए कि ना मुंबई किसी की बाप की बपौती है, ना महाराष्ट्र किसी के बाप का बपौती है, ना ये देश किसी के बाप की बपौती है। ये देश महाराष्ट्र, मुंबई, देश और मुंबई और महाराष्ट्र के लोगों की है और ये अपनी एक विचारधारा रखती है और अपना एक अलग स्थान मुंबई रखती है। मुंबई हमारे देश की आर्थिक राजधानी है। चुनाव जब आता है तो भारतीय जनता पार्टी के लोग इस तरह का अलग अलग तरीके का प्रोपेगेंडा फैलाकर ध्रुवीकरण की राजनीति करके कहीं न कहीं वोट हासिल करने की कोशिश करते हैं। लेकिन मुंबई की जनता सावधान है। उन्होंने पिछला लोकसभा, विधानसभा और बाकी चुनाव में देखा है भारतीय जनता पार्टी को, और इस महानगर पालिका के चुनाव में दूध का दूध और पानी का पानी होगा। आप एनसीपी शरद पवार साहब की पार्टी के साथ अलायंस करेंगे और भी कोई साथी उनसे अलायंस करेंगे? नहीं, हमारी जहां तक मुंबई का सवाल है, मुंबई कांग्रेस की अध्यक्षा श्रीमती वर्षा गायकवाड़ किस किस से गठबंधन करना है वो अपने तौर पर देख रही हैं। बहुत सारी पार्टियां हैं, दूसरे दल हैं। शरद पवार जी से पिछले दिनों वो खुद जाकर मिली हैं, तो उसका चर्चा वो कर रही हैं, वो हैंडल कर रही हैं। मुझे लगता है कि 2-4 दिन में उसके बारे में वो क्लैरिटी आएगी। अरे तुमको हिंदी का वो बांट लेना था ना, नेशनल हेराल्ड, और नेशनल हेराल्ड तो मेन था। दिल्ली में हो गई वैसे होगी, हम महाराष्ट्र से भी है ना, ठीक है ना। क्या बोला पार्लियामेंट से सुप्रीम कोर्ट से फटकार मिली नेशनल हेराल्ड की केस में, क्या कहना चाहेंगे जिस तरह से और बीजेपी कर रही है? भारत देश की जितनी भी केंद्रीय एजेंसियां हैं, चाहे ईडी हो, सीबीआई हो, इलेक्शन कमीशन ऑफ इंडिया हो, ये पूरी तरह से भारतीय जनता पार्टी की केंद्र की सरकार के दबाव में काम कर रही है। सोनिया जी और राहुल जी के खिलाफ जिस तरह का झूठा प्रोपेगेंडा ईडी की जांच के नाम पर इस देश में खड़ा करने का काम किया गया था, आज दिल्ली की हाई कोर्ट ने ईडी द्वारा दायर की गई जो चार्जशीट थी उसको एक्सेप्ट करने से मना कर दिया है, उसको रिजेक्ट कर दिया है। तो इससे ये साफ साबित है कि गांधी नेहरू परिवार की कहीं ना कहीं बदनामी करने का षड्यंत्र भारतीय जनता पार्टी हमेशा से करते आ रही है और उसी का ये एक हिस्सा था। नेशनल हेराल्ड में आरोप लगाकर सोनिया जी और राहुल जी को बदनाम करने का, वो आज हाई कोर्ट ने उसको खारिज कर दिया है।